इगतपुरी मतदारसंघाची उमेदवारी मी काँग्रेस मागतो, वारंवार जातो. काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी काही डिक्लेअर करून मला शब्द देऊ नाही राहिले, म्हणून साहेबाला विनंती करायला की काही मागं क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझं कारणाचं त्यांनी ठपकं ठेवलेलं आहे. मी 100% मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे. तेच साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेस म्हणून उमेदवारी द्यावा. ज्यावेळेस मागच्या 2019ला उमेदवार मिळत नव्हता, मी जिल्हा परिषद राजीनामा दिला आणि उमेदवारी त्या ठिकाणी घेतली. आणि आज तुमच्याकडे उमेदवार आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी देते नाही, यासाठी फक्त साहेबाला विनंती करायला. राष्ट्रवादी नाही, काँग्रेस तर काँग्रेसमध्येच राहणार आहे, राष्ट्रवादी परिस्थिती नाही. तुम्हाला काय टार्गेट केलं जाते, आरोप का तुमच्यावर? आता आरोप का करताय काय मी आता कशामुळं करता, परंतु तुम्ही पार्टी संघच आहे, पार्टीलाच मतदान करेल आहे. आम्हाला 7 जणांना मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायला सांगितलं, त्याच्यात 3 आदिवासी, 2 एससी, 2 जनरल असं होतं. म्हणून मी साहेबाला विनंती करायला की तुम्ही थोरात साहेब, पटोले साहेब त्यांना सांगा की बाबा मला उमेदवारी द्या. मग तुमची नावं का आणली समोर? मग ती नावं कोणी आणली समोर? कुठं आता कोणी आणली, काय आणली, काय माहिती आहे? पण मग तुमचेच 7 नावं काय? तुमचेच काम आणि एक मिनिट माझं आहे का, 37 आमदार होते, त्या 25 आमदारांनी सातवताईला मतदान पहिली पसंती दिली. आम्ही 7 लोकांनी याला मिलिंद नार्वेकरला दिली, 5 लोकांनी याला दिली. जयंत पाटील एकही निघाला नाही, त्यांना माहिती आहे ना कोण आहेत ते, त्यांचं का नाव घेते नाही ते. पवार साहेबांना की विनंती बघ, काँग्रेसवाले थोरात साहेबांना आता मतदारसंघाले नेते ठरवतील, मी तर थांबू शकतो. तुम्ही उभा राहणार का? म्हणजे नाही झालं तरी तुम्ही 100%. तुम्ही राष्ट्रवादीत जाणार का? जर साहेबांनी म्हणले तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तिकीट देतो, ते काय नाही आता ते आघाडी साहेब कसे ज्याच्या त्याची जागा ज्याची त्याला काही देतील. जागा आदला बदल पण तुमचं अन्याय झालाय का? तुमचं नाव हे खराब झालंय का? तुम्ही क्रॉस वोटिंग केली म्हणून? नाही आता काही बोलते नाही, फक्त भाऊ लवकर डिक्लेअर केलं पाहिजे. डिक्लेअर केलं ठीक आहे, नाही केलं तर मला पुढचा पर्याय तर शोधावा लागेल. नाही, मुख्यमंत्र्यांची भेट त्यासाठी नाही घेतली. माझ्या मतदारसंघातलं अतिक्रमण त्या ठिकाणी कमीत कमी 350 हॉटेल, किराणा दुकानं, 7 नाशिक ते त्र्यंबकेश्वर, ते कोणालाच ऐकत नव्हतं ते अतिक्रमणचे लोक. त्याच्यामुळं CM साहेबाकडे खाता असल्यामुळे ते गेलो. CM साहेबांनी त्या मिनिटात थांबवलं त्यांनी. नाही पण मग आता तुम्ही म्हणले की पर्याय बघू म्हणून, पर्याय काय आहेत का समोर? आता एवढं काम उभं केलं तर मग मी काय थोडा घरात थांबणार आहे, मला तर पर्याय तर शोधावं लागेल ना. पण काय आहे का समोर? आता सांगू कसं, आता परवा दिवशी मंत्रालयात केलं तर आम्ही तुम्हाला सांगून नाही केलं, आम्हाला उड्या मारायच्या होत्या, आम्ही मारल्या, पण तुम्हाला नाही सांगितलं ना. पण उड्या मारणार नाही, मग मारणारच काय विषय. तुमच्या आता आहे का, तुमच्या अन्याय झालाय, मग तक्रार करणार आहे का कोणाची? आता मी एवढा मोठा माणूस नाही, तक्रार फक्त विनंतीच करायला आलो की मला पहिल्या यादीमध्ये डिक्लेअर करावं. नाही डिक्लेअर केलं तर मला पुढचा पर्याय तर काही शोधावं. उडी मारणार नाही, मारणार म्हणजे पक्षात नाही, ते बघू ना.